सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. सेवेकरांसाठी मदतीचा हात, बाळूमामा भक्त संघटनेचा स्तुत्य उपक्रम. सर्जेराव भाट, मुरगुड प्रतिनिधी. संत बाळूमामांच्या सेवेत कार्यरत असलेले सेवेकरी कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता निस्वार्थी भावनेने सेवा बजावत असतात. या सेवेकऱ्यांच्या कार्याची दखल घेत बाळूमामा भक्त संघटना व व्यापारी असोसिएशनच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत मदत वाटपाचा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत सेवेकऱ्यांना गृहोपयोगी वस्तूंसह बकऱ्यांची लोकर कापण्यासाठी आवश्यक असलेल्या आधुनिक मशीनचे वितरण करण्यात आले. या अत्याधुनिक यंत्रसामग्रीमुळे सेवेकऱ्यांचे काम अधिक सुलभ होणार असून वेळ व श्रमाची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. यामुळे त्यांच्या दैनंदिन कामकाजात कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केलाय. मदत मिळाल्यानंतर सेवेकऱ्यांनी समाधान व्यक्त करत आपल्या भावना व्यक्त केल्या. आम्ही निस्वार्थीपणे सेवा करतो, मात्र समाजाकडून अशा प्रकारे मिळणारा आधार आम्हाला अधिक प्रेरणा देणारा आहे, असे त्यांनी सांगितले. या उपक्रमामुळे सेवेकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय शेट्टी यांनी सांगितले की गरजू व्यक्तींना मदतीचा हात देणे ही समाजाची जबाबदारी आहे. अशा उपक्रमांमुळे त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडून येतो. पुढील काळातही अशा सामाजिक उपक्रमांना प्राधान्य दिले जाईल. या मदत वाटप कार्यक्रमात स्थानिक पदाधिकारी, व्यापारी वर्ग तसेच बाळूमामा भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात सामाजिक एकात्मतेचे आणि सहकार्याचे सुंदर दर्शन घडले. एकंदरीत व्यापारी असोसिएशन व बाळूमामा भक्त संघटनेच्या संयुक्त पुढाकारातून राबवण्यात आलेला हा उपक्रम सेवेकऱ्यांसाठी दिलासादायक ठरला असून समाजातील परस्पर सहकार्य आणि ऐक्याचे उत्तम उदाहरण म्हणून पाहिले जात आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.